Okay, we understood everything about programming language, that is vocabulary of that language. Vocabulary म्हणजे त्या लँग्वेज मधले शब्द कुठले कुठले आहेत अँड सिंटेक्स ऑफ रायटिंग दॅट लँग्वेज, म्हणजे त्या लँग्वेजचं व्याकरण काय आहे. तर आता एवढं सगळं माहिती झाल्यानंतर आता आपण सगळ्यात पहिला प्रोग्राम लिहूयात. लेट अस ट्राय टू राईट द फर्स्ट पार्ट प्रोग्राम. Obviously, the situation is simple and which is in front of you. In a plate, three holes are to be drilled on a rectangular plate. Obviously, it is हे अझूम करायचं की काही डाटा जो आहे मशनिंग डाटा, सम मशनिंग डाटा इज टू बी अझूम. तर आता ही जॉमेट्री तुमच्या समोर आहे, मशनिंगच्या रिक्वायरमेंट तुमच्या समोर आहे. we are supposed to write we are supposed to drill three holes at three different locations. आता हे सिच्युएशन तुमच्या समोर आल्यानंतर सगळ्यात पहिले काय करायचं, अटॅच द कोऑर्डिनेट सिस्टीम टू दिस प्लेट. आता ह्या प्लेटला कोऑर्डिनेट सिस्टीम कशी आहे हे अटॅच करत असताना तुम्हाला तुमच्या समोर ड्रिल मशीन पाहिजे. त्या ड्रिल मशीनचा ॲक्सिस कसा आहे, द कटिंग टूल इज रोटेटिंग अबाउट व्हर्टिकल ॲक्सिस, दॅट इज झेड. When I stand in front of drill machine and view from spindle to the back of machine tool, the right hand indicates positive x. Z positive का आहे, distance between cutting tool and workpiece is increasing in this direction. That's why Z is positive in this direction. हा y आहे. Y is located as per right handed coordinate system. तर हा कोऑर्डिनेट झिरो मला पहिल्यांदा अटॅच करावा लागतो. आय कॅन अटॅच कोऑर्डिनेट झिरो हिअर 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 हिअर. पण मी कुठं अटॅच केलेला आहे, ॲट द टॉप लेफ्ट कॉर्नर. असा काय अटॅच केलेला आहे, कारण कोऑर्डिनेट झिरो असा टॉप लेफ्ट कॉर्नरमध्ये अटॅच केल्यामुळं एंटायर वर्कपीस फॉल्स इन पॉझिटिव्ह क्वाड्रंट ऑफ ऑल थ्री ॲक्सिस. तिन्ही ॲक्सिसच्या पॉझिटिव्ह क्वाड्रंटमध्ये तो फॉल होतो. म्हणजे काही प्रोग्राममध्ये काही ठिकाणी डाटा राईट करत असताना याचा बेनिफिट होतो. सो द कोऑर्डिनेट झिरो इज लोकेटेड ऑन द टॉप लेफ्ट कॉर्नर ऑफ दिस प्लेट. ठीक आहे, आता ग्रॅज्युअली लेट अस स्टार्ट रायटिंग द प्रोग्राम. ॲक्सिस डेसिग्नेशन समजून घेतले, कोऑर्डिनेट झिरो अटॅच केलेला आहे. आता सगळ्यात पहिलं स्टेटमेंट काय येईल, ही सिस्टीम डिक्लेरेशन स्टेटमेंट म्हणायचं. आता सिस्टीम काय डिक्लेअर केली मी, मेट्रिक मोडमध्ये, म्हणजे मला मिलीमीटर्समध्ये डायमेन्शन्स एक्सप्रेस करायचे. अब्सोल्यूट सिस्टीम आहे. अब्सोल्यूट सिस्टीम म्हणजे आय एक्सप्रेस द coordinates of this hole with respect to this coordinate 0. Coordinates of this hole, they are also to be expressed with respect to coordinate 0. Expressing every coordinate values with respect to coordinate 0 is called absolute mode. Feed is in millimeters per minute. Feed millimeters per minute मध्ये आहे. This is the way system is declared by using these codes. Sequence number G71, G90, G94, end of block. End of block काय इंडिकेट करतं, इट इंडिकेट्स दॅट द स्टेटमेंट इज कम्प्लिटेड. आता दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये मी काय लिहिणं अपेक्षित आहे, आय एम सपोज टू राईट मशनिंग पॅरामीटर व्हॅल्यूज. I declare that spindles should start rotating in clockwise direction, M03. It is rotating at a speed of 1000 rpm. Yes, 1000. The feed is 200 millimeters per minute, F200. आता याच्यामध्ये कुठलीही सिक्वेन्स मेंटेन करणं आवश्यक नाहीये. यस 1000 सुरुवातीला लिहिलं, काही एनिथिंग यू लाईक. गॉट इट. नाव द नेक्स्ट. कटिंग टूल कुठं आहे सध्या, ह्या कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये कुठं तरी आहे, ते मला माहीत नाही. तर पहिलं इन्स्ट्रक्शन काय देईल मी त्याला, मूव्ह फ्रॉम इट्स करंट पोझिशन टू द कोऑर्डिनेट लोकेशन x10 y10. x10 y10 म्हणजे काय, हे पहिल्या होलचं कोऑर्डिनेट लोकेशन आहे. गॉट इट. झेड तर ऑब्व्हियसली वरच असणार आहे. झेड हा ह्या सरफेस प्लेटच्या सरफेसच्या वर असणार आहे. गॉट इट.
म्हणजे कुठं का असं कटिंग टूल मूव्ह टू दिस फर्स्ट ड्रिल होल लोकेशन in a rapid traverse mode. Rapid traverse mode is indicated by G00. Got it? आता याच्यानंतरचं काय इन्स्ट्रक्शन असेल, मूव्ह इन अ रॅपिड ट्रॅव्हर्स मोड G00 Z2 अबव दिस वर्क सरफेस बाय 2 मिलीमीटर. सध्या हे होल ड्रिल केलेलं नाहीये. ह्या प्लेटच्या सरफेसच्या 2 मिलीमीटर वर मूव्ह इन अ रॅपिड ट्रॅव्हर्स मोड. दिस इज दिस इन्स्ट्रक्शन. आता याच्यानंतरचं काय इन्स्ट्रक्शन अपेक्षित आहे, ऑब्विसली होल ड्रिल करायचंय मला. ते होल ड्रिल करत असताना इट शुड बी मूव्ड इन अ लिनियर इंटरपोलेशन मोड. दॅट इज G01. ह्या प्लेटची थिकनेस 10 मिलीमीटर आहे. ह्या प्लेटच्या वर 2 मिलीमीटर ते ड्रिल लोकेट केलेलं आहे मी. ह्या 10 मिलीमीटर म्हणजे काय, -10 मिलीमीटर. आता एक्झॅक्टली -10 मिलीमीटर वर जर मी ते होल ड्रिल नेऊन थांबवलं, इथं चूक केली बघा मी. -10 मिलीमीटर जर केलं तर त्या ड्रिलचा पॉइंट हा -10 मिलीमीटर, म्हणजे हे होल ह्या प्लेटमधून ओपन होणारच नाही. थस इन ऑर्डर टू एन्श्युअर दॅट अ होल शुड बी थोरोली कट आउट ऑफ दिस प्लेट, इट शुड बी Z-12 मिलीमीटर. ही चूक मी इथं केलेली आहे. दिस यू कॅन रिपेअर. गॉट इट. आता हे होल ड्रिल झालेलं आहे. आता याच्यानंतर त्या होलला माघारी आणणं आवश्यक आहे. तसं आहे, डिझाईन द इन्स्ट्रक्शन G00 अबव द वर्कपीस सरफेस बाय 2 मिलीमीटर, दॅट इज Z2 एंड ऑफ ब्लॉक. दिस इज कॉल्ड रिट्रॅक्शन. होल कटिंग टूल रिट्रॅक्ट केलेलं आहे. इसके बाद G00 X50 Y बदलत नाहीये. Y इज ॲज इट इज फॉर सेकंड होल लोकेशन, म्हणून Y इथं लिहिलेलं नाही. G00 X50 Y जे आहे तेच आहे, 10च आहे. मागच्या ब्लॉकमध्ये बघा Y10 आहे. ते बदलत नाही. जे बदलत नाही ते लिहायची गरज नाहीये. गॉट इट. तर ह्या होल लोकेशनला आलं. आता पुन्हा हेच रिपीट होईल, हेच स्टेटमेंट रिपीट होतील. G01 Z-10. इथं पहा मी अजून एकदा मिस्टेक केली. Z-12 पाहिजे. दुसऱ्या लोकेशनला ड्रिलिंग ऑपरेशन परफॉर्म होईल. आता पुन्हा काय करायचं, सेम ऑपरेशन G00 Z2 रिट्रॅक्शन केलं. गॉट इट. आता पुन्हा थर्ड होल लोकेशनला मी घेऊन चाललोय. X50 होतं. आता इथे X बदलत नाही, Y बदललाय. Y इज 30 नाव. जे बदलत नाही ते इथं लिहायची गरज नाहीये. गॉट इट. तर तिसऱ्या होल लोकेशनला ड्रिलिंग होईल. पुन्हा इथे मी चूक केली. Z शुड बी -12. इन ऑर्डर टू एन्श्युअर दॅट होल इज कट थोरली, Z शुड बी -12. होल ड्रिल झालं, त्याच्यानंतर ते रिट्रॅक्ट करणं आवश्यक आहे. गॉट इट. रिट्रॅक्ट झालं. आता याच्यानंतर काय करणं अपेक्षित आहे, G00 X0 Y0 Z किती आहे, Z20 आहे. गॉट इट. आणि सगळ्यात शेवटचं स्टेटमेंट, प्रोग्राम एंड M02. दिस इज द वे द प्रोग्राम इज टू बी रिटन फॉर सिंपल ड्रिलिंग ऑपरेशन. हा सगळ्यात सोपा आहे प्रोग्राम. दिस प्रोग्रामिंग इज बेस्ड ऑन पॉइंट टू पॉइंट कंट्रोल सिस्टीम. काही स्टेटमेंट्स हे रिपीट होत आहेत त्याच्यामध्ये. आता ते रिपीट जरी झाली तरी ते लिहिणं आवश्यक आहे आपल्याला. बट प्रोग्राम इज व्हेरी सिम्पल टू राईट फॉर ड्रिलिंग ऑपरेशन. गुड. लेट अस स्टॉप.